गिरणा नदीचं पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या ठिकाणी शेतकरी जे आहेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की ज्या कालव्यातून हे गिरणा नदीचं पाणी वाया जातं त्याच कालव्यामध्ये हे शेतकरी पाण्यामध्ये बसून या ठिकाणी आंदोलन करतात पाहायला मिळतं आहे। गेल्या 3 ते 4 तासांपासून या ठिकाणी जे वृद्ध असतील किंवा इतर शेतकरी असतील किंवा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील या ठिकाणी पाण्यात बसून आपलं आंदोलन करताना पाहायला मिळतं आहे। गिरणा कालव्यातून वाहून जाणारे जे पाणी आहे त्या दुसऱ्या कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात असून शेतकरी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार या ठिकाणी आपण आंदोलन करताय? हे बघा, हे जे बालगाव फिडर जो कालवा आहे इथून हा एक मिनिट हे बघा, हा जो फिडर कालवा जो आहे बालगाव फिडर कालवा, तर याचं उभाच राहून घेतो मी। तर हा जो फिडर कालवा जो आहे बालगाव फिडर कालवा, तर याच्यावरती चुराटखेडा, मराठखेडा, सावखेडा, त्याच्यानंतर बालगाव, कनेरे, बावठे हे सर्व गावांना पाण्याची व्यवस्था होणार आहे। याच्यामध्ये जवळजवळ 1000 हेक्टर क्षेत्र हे बागायती होणार आहे आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। गेल्या 10-15 वर्षापासून हा कालवा म्हणजे 2009-10चा कालवा झालेला आहे। अद्यापर्यंत फक्त 2 ते 3 वेळेस पाणी आलेले आहे, त्याच्यानंतर कालवा बंद पडलेला आहे। तर आमची डिमांड आहे की हा कालवा सुरू झाला पाहिजे आणि याच्यासाठी आमचं हे बेमुदत उपोषण इथे कालव्यामध्ये बसूनच चालू आहे। काही वृद्ध शेतकरी देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार बाबा, या वयामध्ये तुम्हाला शेतात पाणी देण्यासाठी आंदोलन करावं लागतंय? किती तासापासून तुम्ही या ठिकाणी पाण्यात बसले? म्हणजे आता 10-10:30 वाजेपासून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत। तुमचं वय किती आहे? आमचं वय आहे 67। किती वर्षापासून पाणी मिळत नाही शेतांना तुमच्या? आता 15 वर्षापासून, म्हणजे आता 15 वर्षापासून चारी बनलेली आहे, पण आता 2 वेळेला चारीचं पाणी आलेलं होतं आणि आता त्या भालगाव धरणामध्ये जाणार आहे आणि आमची गावातली विहिरी पण भालगाव धरणामध्ये आहे। आणि अशा वेळेला आता पाणी असताना त्या ठिकाणी जर पाणी नाही गेलं आणि शेतीचे काही पिकं आहेत आता अडकलेले आतमध्ये, त्या अशा एवढ्याला जर पाणी मिळालं तर शेतकऱ्यांना चांगल्यापैकी पीक मिळेल। काय सांगणार नेमकं आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची जर तुम्हाला पाणी मिळालं नाही तर? पुढची भूमिका आमची अशी राहील साहेब की इथं पाणी 8 दिवसाच्या आत नाही आलं तोपर्यंत आम्ही इथं धरणामध्ये उपोषण केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, इथंच बसून राहणार आम्ही। मागणी मान्य नाही झाली तरी? हां, मागणी मान्य झाली तर आम्ही उठायला तयार आहे ना। नाही झाली तर? नाही झाली तर इथंच बसू आम्ही पाण्यातच। तर हे होते या ठिकाणी शेतकरी की त्यांनी त्यांची आक्रमक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। गिरणा नदीचं पाणी जे आहे कालव्याच्या माध्यमातून या ठिकाणी वाया जातं, मात्र दुसऱ्या पाटचारीच्या माध्यमातून कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत पोहोचत नाही। तेच पाणी बांधापर्यंत पोहोचावं यासाठी या ठिकाणी शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असून जोपर्यंत आमची मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यात बसूनच बेमुदत आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।